का मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पद भरतीची मागील झालेली प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत। या प्रश्नपत्रिकेचा पहिला स्पष्टीकरणाचा भाग ऑलरेडी आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे। जर तो तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकून देतोय, तो व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका। तर आता जेवढे पण प्रश्न आपण सोडवले होते तिथूनच पुढे ही प्रश्नपत्रिका आपण सोडवायला सुरुवात करत आहोत। यामध्ये थोडेफार जीके जीएस चे प्रश्न आता बाकी आहेत आणि तिथून खाली जर म्हटलं तर सर्व गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न विचारलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये तुम्हाला माहिती समजून येईल नक्की गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती कसे प्रश्न विचारले जातात, या व्यतिरिक्त जीके जीएस यावरती कसे प्रश्न विचारले जातात। बघा, पुढील आपला 14 नंबरचा प्रश्न चालू होता। तर 14 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? महाराष्ट्र शासनाचे 2023 मधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडले? आता ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहोत ती आहे 2023 ची पोलीस पाटील या पदाची प्रश्नपत्रिका। त्यामुळे तेव्हाच जर म्हटलं तर करंट अफेअर, ठीक आहे, करंट अफेअर म्हणजेच चालू घडामोडी या टॉपिक वरील हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो। तेव्हा जर म्हटलं तर आपल्याला इथं 2023 चं हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरामध्ये पार पडलं असं विचारलेलं आहे। पर्याय दिलेले आहेत मुंबई, पुणे, नागपूर आणि अमरावती, अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला पर्याय दिलेले आहेत। तर मित्रांनो, इथे एकच गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बहुतांश जर विचार केला तर हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपूर शहरामध्ये पार पडत असतं आणि 2023 मध्ये देखील नागपूर शहरामध्येच ते पार पडलं होतं। याच्या व्यतिरिक्त जे 3 पर्याय दिलेले आहेत ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। या ठिकाणी कोणतं अधिवेशन पार पडतं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर मुंबई या ठिकाणी जर म्हटलं तर मुख्य अधिवेशन हे पार पडत असतं, त्याला आपण म्हणतो ग्रीष्म अधिवेशन, ठीक आहे, हे आपण लक्षात घ्या, ग्रीष्म अधिवेशन। त्याच सोबत पुणे या ठिकाणी शक्यता अधिवेशन पार पडत नाही। अमरावतीचा जर विचार केला तर उप अधिवेशनासाठी अमरावतीचा विचार केला जाऊ शकतो। तर त्यासाठी इतर पर्याय देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असतात, त्यांच्याबद्दल देखील माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। पुढील बघा, 15 नंबरचा प्रश्न काय विचारला गेला होता? महाराष्ट्रात महसूल दिवस कधी किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय। तर पर्याय आपल्याला दिलेले आहेत 1 जुलै, 5 जून, 1 मार्च आणि 1 ऑगस्ट, अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो। तर महाराष्ट्रामध्ये महसूल दिवसावरती वारंवार प्रश्न विचारला जातो। तर महाराष्ट्रामध्ये महसूल दिवस 1 ऑगस्ट रोजी इथं साजरा केला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या। तर या व्यतिरिक्त जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत यामध्ये 1 जुलै, 5 जून आणि 1 मार्च दिलेले आहे। तर या दिवशी कोणते दिवस साजरे केले जातात हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर 1 जुलै रोजी जर म्हटलं तर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो, ठीक आहे, 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या। 5 जून रोजी जर म्हटलं तर जागतिक पर्यावरण दिन, ठीक आहे, जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। 1 मार्च रोजी जर म्हटलं तर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात, त्यातील 2-3 महत्त्वाचे मी तुम्हाला सांगून देतो। शून्य भेदभाव, ठीक आहे, शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर विश्व नागरिक सुरक्षा दिवस, ठीक आहे, सुरक्षा दिवस म्हणून आपल्याला साजरा केलेला बघण्यासाठी भेटतो 1 मार्च। त्याचसोबत या व्यतिरिक्त जर म्हटलं तर नॅशनल पिग डे म्हणून साजरा केला जातो, ठीक आहे, नॅशनल पिग डे म्हणून साजरा केला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या। तर यामध्ये आपल्याला जेवढे पण महत्त्वाचे दिवस होते ते देखील सांगू घेतले। महसूल दिवस 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, 1 जुलै रोजी कृषी दिन, त्यानंतर पुढे 5 जून जागतिक पर्यावरण दिन, त्यानंतर 1 मार्च, यामध्ये 2-3 महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या, शून्य भेदभाव दिवस किंवा दिन। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढील आपल्याला महत्त्वाचं असणार आहे नॅशनल पिग डे, याच्यावरती देखील वारंवार प्रश्न विचारले जातात। त्याचसोबत विश्व, हे बघा याचं संपूर्ण मी लिहिलेलं नाहीये, विश्व नागरिक सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। ही इतर महत्त्वाची माहिती आहे, त्याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात। त्यानंतर पुढील आपल्याला 16 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे? डिसेंबर 2023 मध्ये कोरोना विषाणूचा कोणता व्हेरियंट आढळून आला होता, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय। 2023 चा आपल्याला करंट अफेअर या टॉपिकवरील हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो। तर यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले होते ओमिक्रॉन, त्यानंतर JN1 दिलेलं आहे, डेल्टा दिले आणि अल्फा दिले। आता याच्यामध्ये जर म्हटलं तर डिसेंबर 2023 चं विचारलंय, तर तेव्हा जर म्हटलं तर ओमिक्रॉन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। डिसेंबर 2023 मध्ये ओमिक्रॉन हा कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरियंट आढळून आला होता। आता बाकीचे जे पर्याय आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। तर इथे आपल्याला 2 नंबरचा प्रश्न आपल्याला पर्याय दिलेला आहे JN आणि 1 दिलेले मित्रांनो, अशा प्रकारचा। तर हा काय होता मित्रांनो? हा ओमिक्रॉनचाच उपप्रकार होता मित्रांनो, असं म्हणायला हरकत नाही। डेल्टा, तर डेल्टा खाली आपल्याला 3 नंबरचा पर्याय दिलेला आहे। तर डेल्टाची जर म्हटलं तर 2021 मध्ये मोठी लाट आली होती मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, 2021 मध्ये। त्यानंतर अल्फा आपल्याला पुढे दिलेला आहे, तर 2020 च्या शेवटी आपल्याला म्हणायला हरकत नाही।
तर 2020च्या शेवटी हा आढळला होता. ठीक आहे, 2020च्या शेवटी आढळला असं म्हणायला हरकत नाही. तर बाकीची इतर जी माहिती ती देखील आपल्यासाठी महत्त्वाची असते, ती देखील मी तुम्हाला सांगून घेत चाललेलो आहे. पुढे बघा 17 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाविषयी खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. तर बघा इथं चुकीची म्हटलेली मित्रांनो. आता बघा यामध्ये आपल्याला कोणकोणते दिलेले आहेत. पर्याय 1 लोणार सरोवर दिलेलं आहे बुलढाणा. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर महाबळेश्वर दिलेलं आहे पुणे. त्यानंतर औढा नागनाथ. ठीक आहे, औढा नागनाथ हिंगोली दिले आणि चिखलदरा दिलेले आहे अमरावती. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. तर सर्वांचं उत्तर आपल्याला योग्य सांगता आलं पाहिजे मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर बघा आता लोणार सरोवर ते कुठे आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्येच आहे, म्हणजे ही जोडी योग्य आहे. त्यानंतर महाबळेश्वर हे पुणे या ठिकाणी आहे का, नाही, पुढे सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर औढा नागनाथ हे जर म्हटलं तर हिंगोली याच ठिकाणी आहे. त्यानंतर चिखलदरा अमरावती याच ठिकाणी आहे. तर बाकीचे जे 3 पर्याय आहेत ते बरोबर आहेत मित्रांनो. मात्र जर म्हटलं तर महाबळेश्वर हे पुणे या ठिकाणी नव्हे तर सातारा या जिल्ह्यात आहे. ठीक आहे, सातारा. आणि महाबळेश्वर जर म्हटलं तर हे काय आहे, एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि ते सातारा जिल्ह्यामध्ये येतं. त्याच्यामुळे ही चुकीची जोडी असं म्हणायला हरकत नाही. तर ऑप्शन 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला लोणार सरोवर याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. आता लोणार सरोवर जर म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यातील ज्वालामुखीचा खड्डा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. त्याचसोबत महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील हिल स्टेशन आहे, म्हणजेच एक थंड हवेचे ठिकाण आहे, हे देखील लक्षात घ्या. चिखलदरा अमरावती जिल्ह्यातील हिल स्टेशन आहे, म्हणजेच एक थंड हवेचे ठिकाण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा 18 नंबरचा प्रश्न आता आपण जाणून घेत आहोत. पुन्हा जर म्हटलं तर दिवसावरती प्रश्न आलेला आहे. राष्ट्रीय मतदार दिवस, ठीक आहे, नॅशनल वोटर्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो, असा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर याच्यासाठी पर्याय काय दिलेले आहेत, 15 मे, 10 एप्रिल, 8 मार्च आणि 25 जानेवारी अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 25 जानेवारी. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. याच्या मागचं एक कारण आहे मित्रांनो, ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. 25 जानेवारी 1950, ठीक आहे, 25 जानेवारी 1950 या दिवशी भारताचा निवडणूक आयोग स्थापन झाला. ठीक आहे, या दिवशी काय झालं, भारताचा निवडणूक आयोग स्थापन झाला. तर या निमित्तानं राष्ट्रीय मतदार दिवस भारतामध्ये साजरा करायला सुरुवात केली मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचा जो निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना कधी झाली, तर 25 जानेवारी 1950 हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा योग्य उत्तर असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जे पर्याय दिलेले आहेत ते देखील आपल्यासाठी महत्त्वाचे असतात सांगितल्याप्रमाणे. तर 15 मे दिलंय, 10 एप्रिल दिलंय आणि 8 मार्च दिलेलं आहे. तर आपल्याला 15 मे दिलेलं आहे. तर 15 मे या दिवशी जर म्हटलं तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन असतो. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त अजून काय महत्त्वाची माहिती असणार आहे मित्रांनो 15 मे या दिवशी, तर हा दिवस का साजरा केला जातो किंवा कोणी घोषित केला हे देखील आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. तर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केला, म्हणजेच UN ने घोषित केला मित्रांनो. आणि कधी जर म्हटलं तर 1993 मध्ये घोषित केला होता. तेव्हापासून हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे 10 एप्रिल दिलेलं आहे मित्रांनो. तर 10 एप्रिल या दिवशी बहुतेक जास्तीत जास्त ऐतिहासिक घटना आहेत. त्याच सोबतच जागतिक होमिओपॅथी दिन आपल्याला साजरा केलेला बघण्यासाठी भेटतो 10 एप्रिलला. ठीक आहे, जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर 8 मार्च रोजी देखील एक महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपल्याला हा 8 मार्च दिन साजरा केला जातो असं म्हणायला हरकत नाही. कधीपासून तर आपल्याला सांगता येईल. सर्वप्रथम कुठं साजरा केला, तर 1909 मध्ये. ठीक आहे, 1909 मध्ये सर्वप्रथम अमेरिकेमध्ये साजरा केला. ठीक आहे, अमेरिकेमध्ये आपल्याला हा दिवस साजरा केलेला बघण्यासाठी भेटला. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर 1977 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने याला मान्यता दिली, म्हणजेच UN ने मान्यता दिली. आणि तेव्हापासून पूर्ण जगभरामध्ये अधिकृतरित्या आपल्याला हा जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा केलेला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची डिटेलमध्ये तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं असणार आहे. एवढं डिटेल नसलं तरी चालेल, फक्त कोणत्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. बघा पुढील 19 नंबरच्या प्रश्नामध्ये जालना जिल्ह्याबद्दल आपल्याला माहिती विचारली. जालना जिल्ह्यात एकूण किती महसूल उपविभाग आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर बघा मित्रांनो, पोलीस पाटील पद भरतीमध्ये जिल्ह्याच्या माहितीवरती कमीत कमी 4 ते 5 प्रश्न हमखास विचारले जातात. जास्तीत जास्त जर म्हटलं तर 6 ते 7 प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात हे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं. जसे की तुमच्या जिल्ह्यामध्ये काही प्रसिद्ध ठिकाणे असतील, ऐतिहासिक स्थळं असतील मित्रांनो, किल्ले असतील, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच सोबत एखादं पर्यटन स्थळ असेल, महत्त्वाचं
महत्त्वाचं त्याच्यावरती बेसिक आपल्याला प्रश्न विचारले जातात, ते कुठं आहे, कोणत्या ठिकाणी किंवा त्याचं नाव काय, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर त्याच्याबद्दल आपण एक सेपरेट पीडीएफ तयार केलेलं आहे, त्याच्याबद्दल थोड्या वेळात मी तुम्हाला माहिती देणार आहे. सर्वप्रथम या प्रश्नाचं उत्तर बघूयात. तर बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 3, 4 आणि 5, 6. ठीक आहे, अशा प्रकारचे ऑप्शन दिले. तर जालना जिल्ह्यामध्ये टोटल जर म्हटलं तर 4 महसूल उपविभाग आहेत मित्रांनो. किती? 4. त्याचसोबत तालुके किती आहेत? तालुके आहेत 8. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्या तालुक्याच्या ठिकाणी कोणकोणते महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे किंवा त्या तालुक्याच्या ठिकाणी काय प्रसिद्ध आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुमच्या जिल्ह्याचे जे पण जिल्हाधिकारी आहेत करंटमध्ये तुम्हाला माहिती विचारली जाते. त्याचसोबत काही महत्त्वाचे जे तहसीलदार आहेत त्यांच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर ही सर्व माहिती तुम्हाला पाठांतर असणं गरजेचं असणार आहे, माहिती असणं गरजेचं असणार आहे, कारण या टॉपिकवरती तुम्हाला हमखास 4 ते 5 कमीत कमी प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठी थोडक्यात आपण जे पीडीएफ तयार केले याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो आपल्या नोट्स बद्दल आणि लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत. तर बघा यामध्ये जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती मी यामध्ये अपडेट सोबत इथे ऍड केलेली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी झालं, जिल्ह्याविषयी माहिती झालं, जिल्ह्याचा इतिहास झालं, जिल्ह्यामध्ये जे पण पर्यटन स्थळ आहेत त्याचसोबत जे पण प्रसिद्ध स्थळ आहेत यांच्याबद्दल माहिती दिली आहे. कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी काय आहे, जिल्ह्यातील नद्या यांच्यावरती प्रश्न विचारले जातात तर त्याच्याबद्दल माहिती ऍड केलेली आहे. जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे अधिकारी आहेत त्याची माहिती ऍड केली आहे. त्याचसोबत जिल्ह्याची लोकसंख्येबद्दल डिटेलमध्ये माहिती, उपविभाग, विभाग, त्याचसोबत तालुक्यामध्ये काय प्रसिद्ध आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे संपूर्ण तक्त्यावाईज आणि संपूर्ण आपल्याला समजेल असं या स्वरूपामध्ये टायपिंग मध्ये हे सर्व काही मी इथे ऍड केलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला जनगणनेवरती प्रश्न विचारला जातो, साक्षरता, स्त्री पुरुष प्रमाण याच्यावरती प्रश्न विचारले जातात, घनतावरती प्रश्न विचारले जातात. तर सर्व काही यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचे हे सर्व काही मी यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असणार आहे. तर हे सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. तर नोट्स कशा भेटतील याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देऊन घेतो, लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने आपण अतिशय कमी किमतीमध्ये आपण या सर्व नोट्स उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये टोटल मागे झालेला 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. याच गोळा करण्यासाठी जर म्हटलं तर आपल्याकडे 1 ते 2 वर्षाचा आपल्याला इथे वेळ लागलेला आहे, कारण इथून मागे 2023 चे 2024 चे इथून मागचे जे पेपर झाले ते सर्व आपण गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळ आतापर्यंत जर म्हटलं तर जवळपास आपल्याकडे फक्त 25+ प्रश्नपत्रिका इथे जमा झालेल्या आहेत मित्रांनो, ज्या की इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही, कारण ह्या आपणच कलेक्ट केलेल्या आहेत मित्रांनो. खूप सारी मेहनत लागलेली आहे. त्याच सोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याचं देखील आपण सेपरेट पीडीएफ तयार केलंय. जिल्ह्याची माहिती जशी तयार केली त्याच स्वरूपामध्ये याचं देखील पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्याचं देखील तुम्हाला सेपरेट पीडीएफ भेटेल टॉपिक नुसार. गणित बुद्धिमत्तावरती जे प्रश्न विचारले जातात त्याचं स्पष्टीकरणाचं सेपरेट पीडीएफ तयार केलेलं आहे. टॉपिक विषयी तुम्हाला टॉपिक नुसार माहिती दिली आहे. त्याच्यासोबत IMP GK चालू घडामोडी लेटेस्ट अपडेट सोबत तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. तर सर्व काही याच्यामध्ये भेटतंय मित्रांनो. तर टोटल जर म्हटलं तर 7 ते 8 विषयांच्या नोट्स प्लस 25 पेक्षा मागील जास्त प्रश्नपत्रिका झालेल्या हे तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199 रुपीज. ठीक आहे, यामध्ये 25+ प्रश्नपत्रिका आणि 7 ते 8 विषयांच्या नोट्स भेटतील. सर्वांची किंमत ठेवलेली 199 रुपीज. जर पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर सर्व जे स्टडी मटेरियल आहे तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल मित्रांनो. खूपच महत्त्वाचं स्टडी मटेरियल असणार आहे मित्रांनो. या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठे भेटणार नाही, प्लस तुम्हाला जिल्ह्याची माहिती जी आपण डिटेलमध्ये दिलेली आहे ती कुठे भेटणार नाही. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य हे तुम्हाला शक्यता भेटेल, त्याच्यामध्ये देखील आपण सेपरेट आपण पीडीएफ तयार केलेलं आहे, ते देखील आपण उपलब्ध करून देतोय. सोबत या सर्व विषयांच्या नोट्स देखील देतोय. त्या सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 199 रुपीज. ठीक आहे, तर आपण इथं हे बाय करायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचं असणार आहे. स्पेशल पोलीस पाटील पद भरती 2025 या हेतूने आपण हे उपलब्ध करून देत आहोत. तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. बाकीचे जे राहिलेले प्रश्न आहेत त्यांचं स्पष्टीकरण आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बाकी पुढे गणित व बुद्धिमत्ताचे देखील भरपूर प्रश्न आहेत. तर बघा इथून पुढे जर म्हटलं तर 20 नंबरचा प्रश्न झालेला आहे सुरू, आणि यामध्ये जर म्हटलं तर आता इथून पुढे जवळपास सर्व गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे. सर्वप्रथम जर म्हटलं तर खाली बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे, आता गणिताचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. तर सर्व स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे, घर मालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. ठीक आहे, जर पूर्वीचे भाडे 350 असेल तर आता भाडे किती झाले, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. स्पष्टपणे आधीचे जे भाडे होते मित्रांनो ते आपल्याला दिलेलं आहे ते किती होतं, 350. त्याच्यामध्ये कितीने वाढ केली, 10% वाढ केली. आता सर्वप्रथम हे जे 350 आहे त्याचे पर्सेंटेज आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे 1% म्हणजे किती आपल्याला हे समजायला पाहिजे. टोटल 100% तेव्हा 350 हे आपल्याकडे आहे 100%, तेव्हा किती झाले
350, कारण इथं 10% वाढवलंय. 1% आपल्याला समजलं तर फक्त गुणाकार करायचं आणि लगेच प्रश्नाचं उत्तर येते. आता स्पष्टपणे आपण असं देखील करू शकतो बघा, 350 भागिले 100, कारण संख्या छोटी आहे तर डायरेक्टली आपण भागाकार करू शकतो. 350 भागिले 100, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतंय 3.5. आता 3.5 हे काय झालं, 1% झालं. ठीक आहे, आपण भागाकार दिला डायरेक्टली, तर 1% म्हणजे 3.5. तर आता 10% वाढवलं तर आपल्याला फक्त काय करायचंय, 3.5 नी गुणाकार करायचं 10%, कारण 1%ची किंमत आहे 3.5, तर याला गुणाकार 10% वाढलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 35. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं 35. तर मग आता टोटल जर म्हटलं तर आधीचं भाडं होतं 350, आधीचं भाडं होतं 350, 10% वाढवलं म्हणजे हे जे 10% आहेत ते झाले 35. ठीक आहे, तर फक्त प्लस याच्यामध्ये 35 करायचे. ठीक आहे, तर टोटल आपल्या प्रश्नाचं मग उत्तर काय येणार मित्रांनो, 350 प्लस 35 जर केलं तर 385 आपलं प्रश्नाचं उत्तर येतं. ठीक आहे, तर 385 बघा कुठे, तर बघा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नामध्ये आपलं हे उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. अशा प्रकारचे सोपे सोपे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. समजून आलं? व्यवस्थित समजलं नसेल तर थोडासा मागे व्हिडिओ घ्या, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती समजून येईल. अशाच प्रकारचे बाकीचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत आपण सोडून घेणार आहोत. तर बघा पुढील आपल्याला 21 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या वाजता घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये समकोन 90 अंशाचा कोन निर्माण होतो, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आता घड्याळ आपण इथं घेऊयात मित्रांनो. आता घड्याळाचं जर म्हटलं तर 90 अंशाचा कोन कसा असतो, अशा प्रकारचा काटकोन त्रिकोण. ठीक आहे, काटकोन त्रिकोण म्हणजे अशा प्रकारचा काटकोन त्रिकोण, याच्यामध्ये 90 अंशाचा कोन असायला पाहिजे. तर आपल्याला लगेच समजून येईल. याच्यामध्ये जर म्हटलं तर 9 वाजता दिले, 8 वाजता दिले, 7 वाजता दिले आणि 6 वाजता दिले. आता जर म्हटलं तर 9 वाजले असं जर आपण गृहीत धरलं तर आपल्याला इथं 9 असतात. ठीक आहे, इथे जर म्हटलं तर 3 असतात, इथे असतात 9, इथे असतात 12, त्यानंतर इथे जर खाली म्हटलं तर 6. आता इथं कोण याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा 9 वाजता जर म्हटलं तर इथं काटकोन निर्माण होते, म्हणजे 90 अंशाचा कोन इथं निर्माण होतोय. लगेच समजून येतं. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून केव्हा होईल मित्रांनो, कंप्लीट 3 वाजता, जेव्हा 3 वाजतील तेव्हा देखील 3 व 1 काटा असेल आणि 12 वरती 1 काटा असेल, तेव्हा देखील इथं 90 अंशाचा कोन इथं तयार होतो मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये आपल्याला 9 दिलेले मित्रांनो, तर 9 वाजता 90 अंशाचा कोन होतो, म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल. 3 जर असतं तर 3 देखील आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं असतं. याच्या व्यतिरिक्त 8 दिलेले आहेत मित्रांनो. आता यामध्ये 8 इथं असतो मित्रांनो, तर आपला जो कोन आहे अशा स्वरूपामध्ये होईल, असा थोडासा असा कोन होईल मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे या स्वरूपामध्ये होईल. डायरेक्टली काटकोन होईल का, नाही, या स्वरूपामध्ये आपला कोन होईल. तर 8 वाजता जर म्हटलं तर टोटल 120 अंशाचा कोन होईल मित्रांनो. किती, 120 अंशाचा. त्याच स्वरूपामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पुढे 7 वाजता म्हटलेले, तर अजून आपल्याला 7 वाजता या स्वरूपामध्ये कोन होईल, तर तेव्हा 150 अंशाचा कोन झालेला आपल्याला बघण्यासाठी भेटेल. आणि 6 वाजता जर म्हटलं तर 6 वाजता टोटल आपल्याला समान अशा प्रकारचा कोन झालेला बघण्यासाठी भेटेल. टोटल तो असतो 180 अंशाचा कोन. म्हणजे टोटल तुम्हाला माहिती तर मी सांगून घेतलेली आहे 90 अंशाचा कोन. बाकीचे जे 8, 7 आणि 6 दिलेले तेव्हा कोणते कोन होतील ते देखील मी तुम्हाला सांगून घेतलेले आहेत. अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर होतं. तर बघा पुढील आपल्याला 22 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, दोन संख्यांचा एलसीएम 480 दिलेला आहे आणि एचसीएफ दिलेला आहे मित्रांनो 12. तर आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे, जर एक संख्या जर म्हटलं तर 96 आहे, तर दुसरी संख्या आपल्याला कोणती ते काढायला सांगितलेलं आहे. तर इथं आपल्याला एलसीएम ऑलरेडी दिलेला आहे, एलसीएम आणि त्यासोबत एचसीएफ दिलाय मित्रांनो. तर आपल्याला दुसरी संख्या काढायला सांगितलेलं आहे, तर एकच सूत्र इथं तुम्ही वापरलं तर या प्रश्नाचं लगेच आपल्याला इथं उत्तर समजून येईल मित्रांनो. जसं की आपल्याला जर म्हटलं तर दोन्ही संख्याचा इथं गुणाकार करायचा आहे, ज्या दोन संख्या दिलेल्या आहे त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, आणि त्या गुणाकाराला जो पण गुणाकार येईल त्याला जी दुसरी संख्या त्याने भागाकार करायचा. जसे की या दोन संख्या दिलेल्या आहे एलसीएम आणि ही दुसरी संख्या दिलेली आहे, जसे की 480 गुणिले 12 स्पष्टपणे गुणाकार केला तर आपला याचा गुणाकार किती येईल मित्रांनो, याचा गुणाकार येतो 5760. याच्या दरम्यान हा गुणाकार येतो, तर त्याला फक्त 96 ने आपल्याला भागायचे. म्हणजे आता काय करता येईल मित्रांनो, भागिले 96. तर जे पण उत्तर येईल, आता ही पहिली संख्या ऑलरेडी आहे तर दुसरी संख्या काढायची, तर फक्त या संख्येने आपल्याला भागायचे मित्रांनो. जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण येईल तर आपल्याला दोन ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एलसीएम दिलेला असतो आणि त्याच सोबत एचसीएफ दिला असतो, तर त्या दोन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा असतो. आणि जी पहिली संख्या किंवा दुसरी संख्या, दुसरी दिली असेल तरी आपल्याला तीनही भागायचे, पहिली दिली असेल तरी तीनही भागायचे. तर पहिली संख्या दिली दुसरी काढायची, तर भागाकार यांचा जर केला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 60 मित्रांनो. म्हणजेच दुसरी संख्या जी आहे 60 ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक
क हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. या स्वरूपामध्ये हे प्रश्न तुम्ही सोडू शकता. आता मागील ज्या जसे जसे आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत यामध्ये त्या टाईपचे प्रश्न आले की लगेच तुम्हाला समजून येईल मागचा प्रश्न कसा सोडवला होता आणि हा प्रश्न कसा सोडवला. त्याच टाईपचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. पुढे बघा 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. एक मोटरसायकल 1 मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करते तर 1 तासात ती किती फेरे पूर्ण करेल अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो. आता जर म्हटलं तर बघा वर्तुळाकार म्हटलेलं आहे. एक मोटरसायकल आता एक बघा इथे व्यवस्थित समजून घ्या. 1 मिनिटामध्ये ती किती फेरे पूर्ण करते. 5 फेरे पूर्ण करते. ही गोष्ट लक्षात घ्या. एक मोटरसायकल 1 मिनिटामध्ये 5 फेरे पूर्ण करते. तर 1 तासात फक्त किती विचारले. तर आता डायरेक्टली आपण गुणाकार करू शकता. 1 तासामध्ये किती मिनिटं असतात तर 60. 60 गुणिले 5 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर जे येतं ते आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 60 गुणिले 5 केलं तर होतं 6 पंचे 30. तर एक शून्य वाढून टाकला काय अडचण नाही. तर ऑप्शन क्रमांक ब म्हणजे 300 फेरे पूर्ण करेल 1 तासाला. अशा प्रकारचे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे. बघा पुढील आपल्याला 24 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. एखाद्या कार्यालयाचा आठवडा शुक्रवार पासून सुरू होतो तर त्या आठवड्यातील 5वा दिवस कोणता असेल. अतिशय सोपा प्रश्न विचारलाय मित्रांनो. इथं कार्यालयाचा आठवडा सुरू होण्याचा दिवस दिलेला आहे शुक्रवार म्हणजे शुक्रवार 1 झालं. त्यानंतर शनिवार पुढे जर म्हटलं तर शनिवार आपण लिहूया. शनिवार जर म्हटलं तर हे झालं 2. 3 नंबरला जर म्हटलं तर रविवार. ठीक आहे. रविवार म्हटलं तर 3 नंबरला झालं. 4 नंबरला असणार आहे सोमवार. ठीक आहे. 4 नंबरला झालं सोमवार. तर 5 नंबरला काय असणार आहे मित्रांनो मंगळवार. मंगळवार. तर हेच आपल्याला 5 नंबरचं विचारलंय मित्रांनो. तर 5 नंबरचा किंवा 5वा दिवस कोणता असेल मंगळवार. ऑप्शन क्रमांक ब हे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आता सोमवार जर विचारला असतं तर तो असता 4था दिवस मित्रांनो. बुधवार जर विचारला असतं तर बुधवार इथून पुढे जर असंच कॅल्क्युलेशन केलं तर तो असतो 6वा दिवस मित्रांनो. आणि गुरुवार जर विचार केला तर 7वा दिवस असतं. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर कसाही प्रश्न आला तर सर्व आपल्याला टाईपने सोडवता आला पाहिजे. पुढे काही अशा प्रकारचे गणित आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये बाकीचे जे सर्व टाईप आहेत ते मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून कसाही प्रश्न तुम्हाला आला आणि त्या टॉपिक वरती नक्की प्रश्न विचारला जातो तर लगेच कसाही प्रश्न आला तर तुम्ही आरामशीर तो प्रश्न सोडवू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर चला पुढील आता 25 नंबरचा प्रश्न बघूया. तर पुढील आपल्याला काय दिलेला आहे 108. ठीक आहे. आपल्याला जर म्हटलं तर 108 दिलंय त्यानंतर गुणिले 15 दिलंय आणि गुणिले 0 दिलंय तर बरोबर किती असं आपल्याला विचारलंय. तर बघा यामध्ये जर आपण या दोन संख्याचा सर्वप्रथम गुणाकार करून घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 1620. गुणाकार तुम्ही करून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर शून्यना पुन्हा गुणाकार करायचंय. तर इथे बहुतेक विद्यार्थी काय करतात डायरेक्टली जर म्हटलं तर ते 1620 हेच उत्तर येईल असं म्हणतात. परंतु असं नसतं मित्रांनो. कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं शून्यच. म्हणजे आपल्या या देखील प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शून्यच. कारण जरी यांचा आपण गुणाकार केला तो आला 1620 पुन्हा 1620 ला जर शून्यने गुणाकार केला तर प्रश्नाचं उत्तर शून्यच हेच येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर चला आता पुढील प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो. प्रश्न काय दिलेला आहे. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्याचा व्यास किती. ठीक आहे. परिघ दिलेला आहे 44 सेंटीमीटर तर व्यास आपल्याला किती काढायला सांगितलेला आहे अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. तर याचं प्रश्नाचं उत्तर आपण एका ओळीमध्ये काढू शकतो. परंतु इथं व्यास विचारलाय कधी कधी आपल्याला त्रिज्या विचारली असते. कधी कधी आपल्याला क्षेत्रफळ विचारलं असतं. तर वर्तुळाचं त्रिज्या व्यास क्षेत्रफळ याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा जो प्रश्न आहे थोडासा मोठा होऊ शकतो प्रश्न सोडवण्यासाठी. परंतु याच्यामध्ये आपण व्यास देखील काढून दाखवणार आहोत. त्रिज्या देखील काढून दाखवणार आहोत. क्षेत्रफळ देखील काढून दाखवणार आहोत. जेणेकरून कोणत्याही टाईपचा प्रश्न आला तर तुम्हाला सोडवण्यासाठी तो सोपा जाईल. ठीक आहे. तर बघा आता इथं परिघ आपल्याला दिलेला 44 सेंटीमीटर. व्यास काढायचे. पायची किंमत सर्वांना माहिती असते मित्रांनो. पायची किंमत आपण 22/7 इथं पायची किंमत वापरत असतो. तर आता आपल्याला इथं सर्वप्रथम जर म्हटलं तर एका वळीत सोडवण्यासाठी जर म्हटलं तर आपण डी बरोबर परिघ घेऊ शकतो. परिघ भागिले पाय. ठीक आहे. तर फक्त आपल्याला आता किमती टाकायच्या आहेत. परिघ किती दिलेला आहे 44 सेंटीमीटर. तर भागिले आपल्याला किती टाकायचे 22/7 आणि आपल्याला त्याचं उत्तर काढायचंय. डायरेक्टली आपण हे कट केलं 22 1 22 22 दुने 44 आणि 2 गुणिले 7 उरतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 14. 14 हे काय झालं आपलं व्यास झालं. म्हणजेच व्यासची किंमत किती झाली 14. ऑप्शन क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. तर हे थोडक्यात शॉर्ट मध्ये झालं. थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊयात जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या देखील लक्षात राहील आणि बाकी व्यास काढल्यानंतर त्रिज्या कशी काढायची क्षेत्रफळ कसं काढायचं हे देखील आपल्याला इथं समजून येईल. तर सांगितल्याप्रमाणे इथं पायची किंमत ऑलरेडी आपल्याकडे आहे. ठीक आहे. पायची किंमत हीच वापरायची असते. त्याच्यानंतर परिघ. ठीक आहे. परिघ किती दिलेला आहे मित्रांनो. परिघ आपल्याला दिलेला आहे 44 सेंटीमीटर. दोन किमती आहेत त्याच्यावरतून व्यास काढायचे. तर सूत्र कोणतं वापरणार आपण. ठीक आहे. हे सूत्र झालं मित्रांनो. सूत्र आपण वापरणार परिघ बरोबर
आपण परिघच सूत्र वापरायचं इथं व्यास काढण्यासाठी. परिघ बरोबर पाय गुणुले व्यास, हेच सूत्र आपण इथं पहिल्यांदा वापरलं होतं. आता पायची किंमत किती आहे मित्रांनो? 22/7. परिघची किंमत किती आहे मित्रांनो? 44. 44 आहे तसे वापरले आणि पुढे आपण व्यास आहे तसं आपण टेकवलं. आता आपल्याला व्यास काढायचं, त्यासाठी व्यास इकडे पुढे घेणार आपण. हे व्यास पुढे घेतलं. आता हा 44 इकडे आपल्याकडे आहे, तर गुणाकाराचा भागाकार आपण करणार. सर्वप्रथम जर म्हटलं तर आपण आता हा 44 या साईडला घेऊ. ठीक आहे, 44 या साईडला घेऊ, तर याचं गुणाकाराचा भागाकार झालं. ठीक आहे, किंवा वरचा छेद खालचा छेद वरती गेला. ठीक आहे, तर आपण आता पुढे आपण काय लिहिणार लिहिताना मग 7/22 या स्वरूपाने याची मांडणी करणार. इथं गुणाकाराचा संबंध आहे मित्रांनो. आता डायरेक्ट हे 22 एक 22, 22 दुने 44 आणि त्याच्यानंतर 2 × 7 राहिलं आणि आपला जो व्यास आहे तो आला 14. म्हणजे इथं व्यासची किंमत काय आली मित्रांनो? 14. तर हे प्रश्नाचं आपलं इथं उत्तर झालं. आता यावरतूनच व्यास दिलेला असतो, कधी कधी आपल्याला त्रिज्या काढायला सांगितलेली असते. ठीक आहे, तर व्यासची किंमत आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर व्यास आपण लिहूया तिथं मित्रांनो. व्यास किती आहे? 14. आता याच्यावरतून आपल्याला काय सांगितलेले असते? त्रिज्या काढायला. ठीक आहे, तर अतिशय सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्रिज्या काढायचं जर म्हटलं तर त्रिज्या म्हणजे रेडियस. ठीक आहे, त्रिज्या म्हणजे रेडियस काढायचं मित्रांनो. तर त्याचं सूत्र काय आहे? व्यास भागिले आपण डायरेक्टली 2 करू शकतो मित्रांनो. तर व्यास किती दिलेलं आहे मित्रांनो? ऑलरेडी व्यासची किंमत आहे 14. तर भागिले जर आपण 2 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर हे काय झालं मित्रांनो? आपली ही झाली त्रिज्या. ही झाली त्रिज्या, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, हे एक झालं मित्रांनो. इथं व्यास काढला, त्रिज्या काढली. आता कधी कधी आपल्याला क्षेत्रफळ देखील काढायला सांगितलेलं असतं मित्रांनो. तर क्षेत्रफळ काढायचं कसं हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आता ऑलरेडी आपल्याकडे भरपूर किमती आहेत. पायची किंमत आहे, त्यानंतर परिघची किंमत आहे, व्यासची किंमत आहे, त्रिज्याची किंमत आहे. तर क्षेत्रफळ काढणं अतिशय सोपं आहे. तर क्षेत्रफळाचं सूत्र जर म्हटलं तर आपण पाय गुणुले आर वर्ग वापरू शकतो मित्रांनो. ठीक आहे, आता पायची किंमत ऑलरेडी आपल्याकडे आहे 22/7 किंवा 22/7 आपण घेतलं. त्यानंतर गुणाकारात 7चा वर्ग. आपण इथं कशाचं घेतलं मित्रांनो? आर म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे त्रिज्या. त्रिज्याचा आपण 7 किंमत काढली, त्याचा वर्ग घेतला. 7 × 7. आता 7 × 7 आपण डायरेक्टली हे देखील करू शकतो, किंवा आपल्याला इथं वर्ग दिलेला तर वर्ग करून आपण हे करू शकतो. तर काय अडचण नाही. तर वर्ग दिलेला त्या स्वरूपात आपण हे सोडून घेऊयात मित्रांनो. तर बघा, आता 22/7 आहे तसंच आपण घेणार. इथं 7चा वर्ग आहे, 7 × 7 = 49. इथपर्यंत आपल्याला समजून आलं. आता हे आपलं असं आलं 22/7 गुणिले 7 × 7 = 49. इथपर्यंत आपल्याला समजून आलं. तर आता जर म्हटलं तर डायरेक्टली आपण भागाकार देऊ शकतो मित्रांनो, काय अडचण नाही. 7 × 7 7 × 7 = 49. म्हणजे राहिलं काय खाली मित्रांनो? 22/7. मग 22/7 जर केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 154 सेंटीमीटर वर्ग. हे आपलं झालं क्षेत्रफळ मित्रांनो. ठीक आहे, क्षेत्रफळ देखील कसं काढायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलं. तर अशा टाईपचे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. सर्व टाईप तुम्हाला सोडवता येणं गरजेचं असतं. एकदम सोपे सोपे बेसिक लेवलचे प्रश्न असतात आणि इथंच आपले मार्क चुकत असतात. त्यासाठी आपल्याकडे सूत्र इथं माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मागे घेतला तर तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही जर बघितलं तर व्यवस्थितच तुम्हाला समजून येईल. त्यानुसार तुम्ही सोडू शकता. कसं सोडवलं बाकी संपूर्ण काही तुम्हाला इथं समजून आलेलं असेल. तर बघा, आता पुढील प्रश्न आपण जाणून घेत आहोत. 27 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? स्वप्नील व मकरंद यांच्या वयात आज 6 वर्षांचा फरक आहे, तर आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयातील फरक किती राहील, अशा प्रकारचं आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. वयातील फरक काढण्यासाठी आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात, परंतु इथं अतिशय बेसिक लेवलचा प्रश्न विचारला गेलाय. आता इथं तिघांचं जर वय दिलं तर आपल्याला तिथं ते सोडवावं लागतं, पूर्ण प्रोसेस करावी लागते. परंतु इथं दोघांच्या वयातील फरक दिलेला आहे आणि तो पण आजचा दिलेला आहे मित्रांनो. तर आजच्या वयातील जर 6 वर्षाचा फरक आहे, तर ते किती? जसं की याचं वय जर म्हटलं तर याचं वय आहे 25 आणि दुसऱ्याचं वय जर म्हटलं तर 30च्या आसपास आहे. तर ते कितीही मोठ्याले झालं तर त्यांच्या जे वयाचा फरक असणार आहे, किती वर्षानंतर तो 6 एवढाच असणार आहे. कारण दोघांचं वय सारखंच वाढत असणार आहे. ठीक आहे, जसं की याचं वय 25 होतं, 6 वर्षानंतर जर म्हटलं तर ते 31 वर्ष झालं, तर त्या दोघांचं वय सारख्याच प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे. तर दोघांच्या वयातील हा जो फरक असतो तो सारखाच असतो मित्रांनो. तर आता म्हटलं तर स्वप्नील व मकरंद यांच्या वयातील जो आजचा फरक दिलेला आहे मित्रांनो, आजचा जर म्हटलं तर 6 वर्षाचा फरक आहे. तर 6 वर्षानंतर म्हटलेलं आहे, तर 6 वर्षानंतर देखील त्यांचा वयातील फरक तो 6च असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये काही बदल नसणार आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि यांच्या वयातील आजचा किंवा काही वर्षानंतरचा फरक दिलेला असेल, तर तेव्हा ते आपल्याला सोडवावं लागतं. परंतु हे एक बेसिक गणित दिलेलं आहे, जे की आपण लगेच समजू शकता आणि त्याचं उत्तर तेच येणार आहे. 6 हेच उत्तर असणार आहे. पुढे बघा, 28 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. तर आपल्याला पुढे 28 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला 16, 44, 24, 12, 8 आणि 22
या संख्यांची सरासरी काढायला सांगितलेली आहे. सरासरी काढायला आलं की आपल्या एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढ्या पण संख्या आहेत, टोटल संख्या, ठीक आहे. सरासरीचं जर म्हटलं तर इथं लगेच सूत्र लिहून देतो. सरासरीचं टोटल जर म्हटलं तर टोटल संख्या, ठीक आहे. टोटल संख्या म्हणजे एकूण संख्या आपण असं बोलू शकतो मित्रांनो. एकूण संख्या भागिले जेवढ्या पण संख्या आहेत, ठीक आहे, त्या संख्या. आता एकूण संख्या यांची काय घ्यायची, बेरीज, ठीक आहे. एकूण संख्यांची बेरीज आणि फक्त एकूण संख्या किती आहेत त्या संख्या, ठीक आहे. त्या संख्या जसं की आता टोटल तुम्हाला उदाहरणार्थ सोडून दाखवायचं जर म्हटलं तर बघा, इथं 16 दिले, त्यानंतर 44 दिले, ठीक आहे. 44 दिले, त्यानंतर 24 दिले, त्यानंतर 12, 8 आणि 22. या टोटल आपल्याला संख्या, आपल्याला यांची बेरीज करायची. यांची टोटल जर म्हटलं तर एकत्रित यांची बेरीज किती येते, टोटल 126 बेरीज येते, ठीक आहे. आता टोटल या संख्या किती आहेत, त्या 6 संख्या आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर मग आपल्याला काय करायचं, एकूण संख्यांची बेरीज किती आहे, ती आली 126 आणि त्यांना एकूण संख्या ज्या त्या संख्या आहेत त्यांचा आपल्याला त्यांनी भागाकार द्यायचा. टोटल किती आहे तर संख्या 6. तर आपल्याला 126 ला 6 ने भाग द्यायचा, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 31, ठीक आहे. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही इथं समजू शकता. सरासरी आले का आपल्याला फक्त संख्यांची, टोटल जेवढ्या संख्या आहेत यांची बेरीज करायची, ठीक आहे. यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या असतील 1 2 3 4 5 6, 5 असेल तर 5 न 6 जेवढ्या पण आहे, जसं की 126 आल्या टोटल संख्येची बेरीज, तर जसं की 5 असेल तर 5 ना भाग द्यायचा, 6 असेल तर 6 ने भाग द्यायचा, या संख्या मोजायची किती त्यांनी भाग द्यायचा आणि जे उत्तर येईल ते आपल्याला सांगायचे. तर 21 कुठे, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, आपल्याला 29 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 18 पेनांची किंमत, ठीक आहे. 18 पेनांची किंमत 270 रुपये आहे, तर 12 पेनांची किंमत किती राहील. तर या टाईपचे देखील प्रश्न खूप सोपे असतात मित्रांनो. थोडेसं डोकं लावलं तर लगेच समजून येईल. टोटल आपल्याला जे पेन असतात, तर आपल्याला त्यांची जर म्हटलं तर आता टोटल 18 पेन आहेत, त्यांची किंमत किती आहे टोटल 270. म्हणजे 270 ला जेव्हा आपण 18 ने भाग देऊ तेव्हा आपल्याला एका पेनाची किंमत येईल आणि जेव्हा एका पेनाची किंमत भेटेल त्यांना फक्त 12 ने गुणाकार करायचा, ठीक आहे. आपल्याला समजून येईल. आता सर्वप्रथम 18 पेनांची संख्या किती दिली आहे 270, तर आपल्याला एका पेनाची किंमत काढणं गरजेचं असतं. तर आता 18 भागिले फक्त आपल्याला 270 करायचं. 18 भागिले 270 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं 15, ठीक आहे. म्हणजे एका पेनाची किंमत किती झाली 15 रुपीज. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगतो. बघा, 18 पेनाची किंमत दिलेली आहे 270 रुपीज, 12 पेनाची किंमत काढायची. तर आपल्याला एका पेनाची किंमत, जो पेन आहे एका पेनाची किंमत काढणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला टोटल जेवढी पण किंमत आहे, जशी की 270 रुपये किंमत आहे, किती पेनांची 18 पेनांची, तर भागिले 18 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं 15. म्हणजे एक पेनाची किंमत जी आहे ती 15 रुपये झालं. तर टोटल आपल्याला 12 पेनाची किंमत काढायची, तर फक्त गुणाकारात आपल्याला 12 करायचं, कारण एका पेनाची किंमत आहे 15 रुपीज, तर 12 पेनाची किंमत असणार आहे 180 रुपीज, ठीक आहे. 180 रुपीज हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल, फक्त गुणाकार करायचा. अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. पुढे बघा, आपल्याला 30 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, गटात न बसणारे अक्षर. आपल्याला इथं बुद्धिमत्ताचा हा प्रश्न मित्रांनो. आता आपल्याला गटात न बसणारे अक्षर ओळखायचे मित्रांनो. यामध्ये ए दिलाय, डी दिलाय, ई दिलाय, त्यानंतर त्यानंतर आपल्याला आय आणि ओ यू दिलाय, ठीक आहे. अशा प्रकारचं. आता याच्यामध्ये गटात न बसणाऱ्या वेगवेगळ्या ट्रिक्स आपण वापरू शकतो. जसं की आता ए जर म्हटलं तर हा इंग्रजी अक्षरामधील स्वर आहे मित्रांनो. त्याच प्रकारे ई देखील स्वर आहे, आय देखील स्वर आहे, ओ देखील स्वर आहे आणि यू देखील स्वर आहे मित्रांनो. तर फक्त डी हा जो शब्द आहे किंवा अक्षर आहे मित्रांनो, ते आहे व्यंजन. हे लक्षात ठेवा. यामध्ये स्वर आणि व्यंजन हेच आपल्याला ओळखायचं होतं आणि गटात डी हा शब्द किंवा हे अक्षर बसत नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. बाकीचे सर्व स्वर दिलेले आहेत इंग्रजीमधील बाकीचे सर्व स्वर आहेत, ठीक आहे. हे 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू, हे 5 इंग्रजीमधील स्वर आहेत आणि बाकीचे व्यंजन आहेत. तर बाकीचे सर्व स्वर दिलेत, एकच व्यंजन आहे, त्याच्यामुळे ते गटात बसत नाही. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला 31 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. आता यामध्ये म्हटलेलं आहे 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता. प्रजासत्ताक दिन म्हणजे कोणता रे, 26 जानेवारी, ठीक आहे. 26 जानेवारी 1992, ठीक आहे. तर हा कोणता दिवस होता, सोमवार, ठीक आहे. त्या दिवशी कोणता होता, सोमवार. तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन, तर त्याच वर्षीचा आपल्याला स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट आपल्याला 1992 हा कोणत्या दिवशी असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हे आपल्याला काढायचंय. तर लगेच आपल्याला यामध्ये जर थोडंफार कॅल्क्युलेशन केलं, आता याच्यामध्ये आपण एक ट्रिक्सचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती, पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला समजून येईल. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला टोटल एकूण आता 26 जानेवारी पासून तर 15 ऑगस्ट पर्यंतचे दिवस किती आहेत हे आपल्याला एक तर काढता येईल मित्रांनो. आता यामध्ये 1992 म्हटलेले आहे, हे आहे लीप वर्ष.
1992 आहे, त्याच्यामुळे हे लीप वर्ष आहे, त्याच्यामुळे 2 ने वार पुढे सरकवतो. एक तर त्या ट्रिकने आपण काढू शकतो, हे थोडंसं मोठं होईल, त्याचं स्पष्टीकरण आपण पुढे घेणारच आहोत, परंतु थोडक्यात तरी देखील माहिती देतो. आता टोटल जर म्हटलं तर 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट पर्यंतचे आपण दिवस मोजू शकतो. कसं ते देखील माहिती इथं बघा. जानेवारीमध्ये टोटल किती दिवस असतात मित्रांनो? तर बाकीचे दिवस तर ऑलरेडी होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, आता फक्त 26 जानेवारी पासून पुढचे एक घेऊयात. तर 26 जानेवारी पासून जानेवारीचे फक्त 5 दिवस राहिले. ठीक आहे, 5 दिवस. त्यानंतर फेब्रुवारीचे जर म्हटलं तर फेब्रुवारीमध्ये टोटल किती दिवस असणार आहे मित्रांनो? फेब्रुवारी लीप वर्ष आहे म्हणून 29 दिवस असणार आहे. त्यानंतर मार्च मध्ये टोटल जर म्हटलं तर 31 दिवस असणार आहे. पुढे अशाच प्रकारचं एप्रिल जर म्हटलं तर एप्रिल कितीचा महिना आहे? 30चा आहे. त्यानंतर मे जर म्हटलं तर मे आहे पुढे 31चा महिना. पुढे जून जर म्हटलं तर जून कितीचा महिना आहे? 30चा महिना आहे. जुलै जर म्हटलं तर कितीचा महिना आहे? 31चा महिना आहे. आणि पुढे आपल्याला 15 ऑगस्ट म्हणजे 15 तारखेपर्यंतच, म्हणजे ऑगस्ट जर म्हटलं तर 15 दिवस. ठीक आहे, आता हे जे टोटल दिवस आहेत 5, 29, 31, 30, 31, 30, 31 आणि हे 15 दिवस, यांची टोटल आपल्याला बेरीज करायची. तर टोटल किती होतात? 202 हे दिवस होतात. किती? 202 हे दिवस होतात. आता हे 202 दिवस याची जर म्हटलं तर आपण स्टेप बाय स्टेप सोडू शकतो. आता 202 दिवसाला जर आठवडे करायचे, हे दिवस मिळाले किती? हे 202 दिवस आपल्याला मिळाले. तर आता हे 202 दिवस आहेत, त्यांचा आठवडा जर आपल्याला करायचा असेल तर भागाकार कितीला द्यावा लागेल? 7 कारण 7 दिवसाचा आठवडा असतो. तर टोटल भागाकार दिला तर आपला 28 पॉईंट पुढे आपल्याला उत्तर येतं. ठीक आहे, 28.6 पूर्ण 28 हे आठवडे पूर्ण झाले, कारण 7 भागाकार दिला तर आपण सोडवलं तर ते आपलं प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो. आता इथं 28 पूर्ण होतात आणि पुढचे 6 दिवस 6 बाकी उरते मित्रांनो, म्हणजे 6 दिवस बाकी, म्हणजे 28 आठवडे हे पूर्ण झाले. हे काय झाले? हे 28 आठवडे पूर्ण झाले आणि 6 दिवस हे बाकी आहेत मित्रांनो. तर हेच फक्त आपल्याला तिथे कॅल्क्युलेशन करायचे असतात मित्रांनो. तर आता जर म्हटलं तर तेव्हा जर म्हटलं तर 26 जानेवारी 1992 रोजी सोमवारचा, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार असेल, त्यानंतर बुधवार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, शनिवार असेल, रविवार असेल, सोमवार असेल. तर इथून जर म्हटलं तर 6वा प्लस 6वा दिवस जर म्हटलं तर रविवार येतो, म्हणजे तेव्हा जर म्हटलं तर रविवार असेल. अशा प्रकारचं आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. आता ही दुसरी ट्रिक आपण वापरून सोडू शकता. थोडासा मोठा व्हिडिओ होईल, परंतु अशाच प्रकारचे पुढील आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील आपले उदाहरणं आहेत. त्याचं सविस्तर जे स्पष्टीकरण आहे, आपण त्यासाठी एक नवीन चॅनल देखील सुरू केलेलं आहे स्पेशल पोलीस पाटील भरतीसाठी, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यामध्ये एकाच व्हिडिओच्या माध्यमाने टोटल 80 प्रश्न आहेत, त्यांचं सर्व स्पष्टीकरण मी देणार आहे. तर त्या चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचं चॅनल असणार आहे. आपल्याला लॉंग व्हिडिओ त्याच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटेल. आता या चॅनलवरती आपण 2-3 टप्प्याने प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत, परंतु त्यामध्ये एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं एकाच सोबत स्पष्टीकरण मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर बघा, रविवार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलं. थोडक्यात तुम्हाला समजून आलं असेल कसं सोडवलं. नसेल समजलं तर काय अडचण नाही, आपल्याकडे भरपूर प्रश्नपत्रिका आहेत. याच टाईपचे उदाहरणं पुढे देखील विचारले गेलेत, त्याच्यामध्ये थोडं अजून डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. काही प्रश्न जर सोडवताना चुकले असं तुम्हाला वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, किंवा आपला जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा, ते आपण नक्कीच सुधारून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला 32 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो? घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, त्यानंतर सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जोडतील? या टाईपचे देखील प्रश्न विचारले जातात. अतिशय सोपे. आता आपल्याला माहिती आहे टांग्याला काय जोडतात? घोडा जोडतात. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे. तर परंतु घोड्याला काय म्हटलेले? वाघ म्हटले, तर टांग्याला काय जोडतील? वाघ जोडतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये जर म्हटलं तर बघा, यामध्ये जर थोडक्यात जर म्हटलं तर आपल्याला असा देखील प्रश्न विचारला असता, तर थोडक्यात ते देखील तुम्हाला सांगतो. जसे की आपल्याला टांग्याला काय जोडतील किंवा जोडतात असं म्हटलंय, तर हे उत्तर न होता इथून पुढे जर विचारलं असतं की इथं औत कोण धरतो? ठीक आहे, अवताला काय झुकतात असं देखील विचारलं तर आपल्याला अवताला बैल झुकतात, परंतु हरणाला बैल म्हटलंय, मग आपल्या प्रश्नाचं तेव्हा हरिण उत्तर असतं. म्हणजे या टाईपचे प्रश्न हे सोडवायचे असतात. बघा, अशा प्रकारचा हा प्रश्न आपण सोडू शकता. टोटल आपले आतापर्यंत 32 प्रश्न सोडून झालेले आहेत मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला इथं टक्क्यावरती प्रश्न आलेला आहे, चक्रवृद्धी व्याजवरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर रांगेत मूल्य किती, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर भुजा. ठीक आहे, यावरती आपल्याला आता वर्तुळाचा प्रश्न सोडवला तर त्रिकोणाचा इथं प्रश्न आलेला आहे. कर्ण, भुजा वगैरे काढण्यासाठी हे देखील डिटेलमध्ये सोडून घेणार आहोत. गटात न बसणारी. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जीके जीएसचे प्रश्न आहेत, काही गणित बुद्धिमत्ताचे भरपूर प्रश्न आहेत मित्रांनो. जिल्ह्यावरती काय माहिती विचारली गेली ते प्रश्न आहेत. ठीक आहे, तर हे पुढील भागाच्या माध्यमाने आपण सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील, कुठे एखाद्या प्रश्नामध्ये डाऊट असेल तर तो क्लिअर करण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
किंवा आपल्या नोट्स घेतल्या तर आपला सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती आपल्याला जॉइन केलं जाईल. तिथे जे पण महत्त्वाचे अपडेट असतात, जे पण मी हे क्लास घेतो, त्याचा पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नोट्समध्ये काही सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे. ज्या टाईपचे प्रश्न विचारले जाते त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे टायपिंगमध्ये. ते देखील तुम्ही बघू शकता आणि त्या माध्यमाने देखील अभ्यास करू शकता. याच्या व्यतिरिक्त ज्या 25+ प्रश्नपत्रिका, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, जिल्ह्याची माहिती, हे सर्व काय उपलब्ध करून दिलेले आहे आपण मित्रांनो. त्यांची एकत्रित किंमत सांगितल्याप्रमाणे 199 असणार आहे. पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं. याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही भेटून जाईल. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल तिला क्लिक करा. नवीन एक स्पेशल पोलीस पाटील पदासाठी आपण चॅनल सुरू केलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याला देखील जॉईन व्हायला विसरू नका. फ्री क्लासेस तिथे भेटणार आहे. पेड क्लासेसमध्ये देखील तुम्हाला एवढं काही भेटणार नाही. त्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ह्या हेतूने आपण तो चॅनल सुरू केलेला आहे. तर त्याला सपोर्ट करणं तुमचं कर्तव्य असणार आहे. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.